तर आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया, जिथे आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. एक जबरदस्त लढत असणार आहे, काटेकी टक्कर म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आहे, कारण दोन्ही संघ ताकदवार संघ आहे. दुसरी फेरी म्हटलं की प्रत्येक संघाला निश्चितपणे तिसऱ्या फेरीसाठी प्रयत्न करावे लागते. अगदी तशा स्वरूपाची लढत आपण पाहतो. तो सामना कशा पद्धतीने होईल याच्याकडे देखील सर्वांच्या नजरा असतील. स्ट्राईकवरती आपण पाहतो राहुल चक्रपाणी. या राहुल चक्रपाणी यांनी देखील पाठीमागच्या सामन्यामध्ये प्रभावित केलं होतं. अगदी फलंदाजी करत असताना देखील काय उच्च क्वालिटीची या ठिकाणी फलंदाजी साकारली होती ते राहुल चक्रपाणी आपण पाहतोय ऑन मार्क. त्यांना सुरेख साथ देत आहेत. या संघाचा वंडर बॉय आकाश तारेकर म्हणून देखील सातत्यानं म्हटलं जातं. अगदी त्याच्यासारखी रूपरेषा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तो तेजस नारनवर यांना आपण पाहतोय. जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गेली 3 स्पर्धेपासून आपण पाहतोय तेजस नारनवरला काय फलंदाजी करतायत. ते तेजस नारनवर आपण पाहतोय. जरूर संघाचं खातं खुलं झालंय. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 2 धावा धाबलकावरती पाहायला मिळतात. पहिला चेंडू हा अवांतर स्वरूपाचा. तदनंतर आपण पाहतोय राजू नरळे वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेत. जिथे षटकार घुटना टेक तमाशा देख अगदी गुडगा टेकून हा चेंडू फेकून दिला 6 धावा करता. एवढा घातक होऊ लागला, इतकी चांगली त्याची विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळते ना. अगदी मंत्रमुग्ध करून सोडतोय तो. ओ काय कडक मारलाय. अगदी नेत्रदीप डोळ्याचे पारणं फेडणारा हा फटका पाहायला मिळतोय. चौकार. योगेश काय या ठिकाणी मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी पाहायला मिळते तेजस नारनवरची. या चौकारणीची संघाला घेऊन जातोय तब्बल 12च्या घरामध्ये. बघा 12 धावा दाबलकावरती पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं मी म्हणेल या फलंदाजानं सर्व तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली आहेत. मी तर म्हणेल स्वतः संघनायक संघ मालकांचं तर मन जिंकलायच, परंतु प्रेक्षकांची देखील मनं जिंकतोय. अगदी पाठीमागच्या काही स्पर्धेपासून पाहतो तेजस नारनवरला, जिथे त्याच्या माध्यमातून एक अर्धशतक आलं. तदनंतर 48 धावांची एक खेळी देखील आली. पाठीमागच्या स्पर्धेमध्ये देखील पाहिलं अगदी 46 ते 48 धावा देखील जमवल्या होत्या. परंतु पहा एक आगळा वेगळा प्रयत्न होता, जिथे पंचांनी स्वैर मारा तर घोषित केलाय, परंतु या चेंडूवरती एक अतिरिक्त धाव देखील वसूल केली आहे. म्हणजे काय 1+1 2 धावा आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या धावून पोहोचली आहे. बिनगडी बाद 14च्या घरामध्ये. षटकातील चेंडू झाले ते फक्त 3. अजून देखील 3 चेंडू फेकायचे. तर राजू नरळे आपण पाहतो या स्पर्धेतील या संघातील सर्वाधिक उंच असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी म्हणावी अशी अद्याप देखील आपल्याला चांगली पाहायला मिळत नाही आहे, कारण पहिल्या 3 चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळत आहे. राहुल चक्रपाणी सुरेख साथ देताना पाहायला मिळत आहेत. परंतु पहा पुन्हा एकदा पंचाकडे दाद मागितले राहुल चक्रपाणी बघतायत, परंतु पंचांनी हे अपील फेटाळून लावली आहे. कारण पंचांची नजर देखील तेवढीच तीक्ष्ण आपल्याला हे चेंडू मागे पाहायला मिळते आहे. संघाची एकूण धावसंख्या 14 आपण पाहतोय. धावगतीला आता मात्र कुठेतरी अंकुश लावलाय या चेंडू मागे.
कुठे ते रोखलंय राहुल चक्रपाणी यांना. तो राहुल चक्रपाणी यांना विसरून जमणार नाहीये मित्रांनो. पाठीमागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती, जबरदस्त आणि अफलातून फटकेबाजी पाहायला मिळाली होती ते राहुल चक्रपाणी. परंतु स्टेप ऑफ जिथे पावलांचा उपयोग करतात, पंचांचं बोट आकाशाकडे होतंय. पहिला 440चा करंट लागतोय, संघर्ष आहे संघाला. बरोबर आपली ताकद दाखवली आणि या चेंडूला फिरकावून दिलं अक्षरशः सीमेरेषेबाहेर 6 धावन करता. लागेल तरीच नाव बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया, जिथे आपण पाहतोय सागर अनुसे. बघा हे देखील नाव चर्चेचा विषय राहिलाय. या रबर बॉल क्रिकेट हंगामामध्ये जर पाहिलं सागर अनुसेने देखील प्रभावित केलंय. ते सागर अनुसे पाहतोय ऑलराऊंडरची भूमिका या संघामध्ये बजावतायत. ते सागर अनुसे पाहतोय तर प्रतिस्पर्धी आपण पाहतोय त्यांच्या विरोधात या ठिकाणी उभा पाहायला मिळतोय तेजस एखाद्या सूर्याप्रमाणे चमकतोय. प्रत्येक हर एक सामन्यामध्ये त्यानं उल्लेखनीय देखणीय कामगिरी केली आहे. मी तर म्हणेल बबलू कोळेकर हे त्यांना घेऊन आले, यांच्यावरती विश्वास दर्शवला आणि तेजस नानवरकरनं बबलू कोळेकर यांचा अक्षरशः मी म्हणेल विश्वास हा अगदी सहमोलाचा या ठिकाणी केला आहे. येस अगदी तेजस पहा ना, अगदी नावाप्रमाणे तेजस्वी फलंदाजी देखील करतोय. नावातच खूप काय दडलं या खेळाडूचं, तो तेजस आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं सांगेल तर इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक या गोष्टींवरती खूप ॲक्टिव्ह असतात. अगदी त्यांचे व्हिडिओ देखील सातत्यानं आम्ही पाहत असतो. आणि काय येऊ नये, कारण त्यांची फलंदाजी देखील तेवढीच मने जिंकणारी असते. परंतु पहा सागर अनुसे आपल्या फिरकीनं गिरकी घेतात. टप्पा पडल्यानंतर चेंडू पहा किती चांगल्या पद्धतीनं लेग स्पिन होतोय. आणि सागर अनुसे यांची ही तर ओळख राहिली आहे. अगदी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये पहा ना, अगदी 2 ते 3 पावलांचा धाप असणारे गोलंदाज अगदी बोटाच्या साह्याने चेंडू वळवतात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. हो पुन्हा एकदा या चेंडूमध्ये फक्त हवा भरली. जिथे जाळं अडकलं होतं, ट्रॅप रचला, त्या ट्रॅप मध्ये अडकला मासा. फलंदाज बॅक टू टेक आउट.
आपण पाहतोय सतीश थोरात. अगदी 2 आठवड्यापूर्वीची स्पर्धा पहा, तिथे सतीश थोरात उत्कृष्ट खेळाडू राहिले होते आणि काय जबरदस्त त्या स्पर्धेमध्ये खेळ साकारला होता. एक ऑलराऊंडर आहेत, जबरदस्त खेळाडू आपण पाहतोय. यांनी देखील खूप क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत, खूप अनुभव देखील पाहिलेत आणि ते अनुभव, परंतु पहा अलॉंग द कारफीट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू टळवतायत. एक धाव तर प्राप्त केली आहे, दुसरी धाव होईल का? स्लाइड झाले, घसरले क्षेत्ररक्षक देखील. अगदी चेंडू उचलता उचलता थोडीशी क्षेत्ररक्षकाची देखील आपण पाहतोय कसरत, आणि जिथे धाव संख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद 22च्या घरामध्ये. बघा दुसऱ्या षटकामध्ये मी तर म्हणेल खरं कौतुक करावं लागेल सागर अनुशेचं, कौतुक करावं लागेल संघनायकाचं. अगदी सातत्यानं दुसऱ्या षटकामध्ये सागरच्या हातामध्ये चेंडू या ठिकाणी देत आहेत आणि सागर जसा का गोलंदाजीला आला ना, अगदी मुवमेंट या ठिकाणी चेंज होते. परंतु पहा सागर अनुशेची लाईन भरकटली आहे, अगदी पंच इशारा करतायत आउटसाइड द स्टंप. अगदी मोठा चेंडू हा एस्टँडच्या बाहेर आहे, जिथे अवांतर चेंडू देखील घोषित केला आहे. संघाची एकूण धावसंख्या 23, लॉस फॉर 2 विकेट. सतीश थोरात अगदी आपण पाहतोय या संघातील सर्वाधिक अनुभवी खेळाडू आहेत. मंगेश साळुंके तर आहेतच, पण सतीश थोरात हे देखील नाव खूप मोठं आहे मित्रांनो. कारण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती यांनी देखील खूप आपल्या नावाचा दबदबा डंका वाजवलाय. अगदी सांगायचं गेलं तर 40+ मधून देखील आज खेळतायत. मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील त्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलाय. ते सतीश थोरात आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु सागर अनुशेचा अभ्यास नेमका करायचा कसा पहा ना, किती चांगली आणि देखणी गोलंदाजी पाहायला मिळते आहे. टप्पा पडल्यानंतर गरकन गिरकी घेणारे चेंडू पाहायला मिळतात. ही तर खासियत राहिली आहे सागर अनुशे यांची. धावगती आहे त्या जागेवर स्थिरवते. षटकातील चेंडू चालेत, पंच इशारा करतायत 4, अजून देखील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. परंतु सागर अनुशेचं कौतुक 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 करावं एवढं कमी आहे. काय गोलंदाजी करतायत. एखाद्या खेळाडूचं कौतुक का करू नये? जर का त्याचा परफॉर्मन्स, जर का त्याचा खेळ त्या पद्धतीने राहत असेल तर निश्चितपणे डेफिनेटली त्याचं कौतुक होईल, यात मात्र शंका नाही आहे. परंतु पहा जिथे थोडीशी लाईन भरकडतायत, धावगती जर पाहिली तर 24 धावा. 3 षटकांचा खेळ आहे. दुसऱ्या षटकामध्ये अगदी मी म्हणेल सागर अनुशेनं चांगली गोलंदाजी केली, अजून देखील एखादा मोठा फटका मारू दिला नाहीये. काय गोलंदाजी करतायत तर सतीश थोरात. बघायचं येणाऱ्या 2 चेंडूवरती किमान 1 फटका, आणि तो फटका शोधलाय का? अकू टप्प्याचा चेंडू सोहम पवार चेंडूवरती येतायत, अंदाज बांधू शकले नाहीये. चेंडू जातोय आउट ऑफ द स्पार्क. 1 टप्पा पडल्यानंतर चौकार. तरी या चेंडूवरती आणखीन एकदा प्रयत्न करावा लागेल मोठा फटका सजवण्याचा. तो मोठा फटका सजवला गेला जाईल का? कारण तुमच्याकडे 18 चेंडू आहेत, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला आक्रमण करायचं आहे. तुमच्या कोट्यामध्ये अजून देखील भीम यादव आहे, नॉन स्ट्राईकला उभा असलेला केतन उभा आहे, म्हणजे तुम्हाला या चेंडूवरती देखील मोठा फटका हा शोधायचाच आहे, आणि तो शोधला जाईल का? परंतु पहा लाईन भरकडताय, धडपण 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 या ठिकाणी पाहायला मिळते. धावगती थोडीशी हलती राहते. धावसंख्या जाऊन पोहोचली 29च्या घरामध्ये. बघा सागर अनुशे त्याची कामगिरी पूर्णपणे चोखपणे पार पडतायत, त्याच्यामध्ये त्याची चुकी नाही आहे. जर का सोहम पवार चेंडूचा अंदाज नीटसा बांधू शकले असते तर सागर अनुशे आणखीन सफल ठरले असते, आणखीन प्रभावित ठरू शकले असते. परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षणाची चुकी आपल्याला पाहायला मिळते. परंतु याचे परिणाम पहा सागर अनुशेवरती झाले आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात. सतीश थोरात बॅक टू बॅक आणखीन एक मोठा फटका, षटकार.
2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 35 धावा धावफलकावरती. 17.50 ची सरासरी राखण्यामध्ये यश प्राप्त झाले. परंतु असं म्हटलं जातं ना, एखादा खराब चेंडू, परंतु आपण जर पाहिलं तर एखादा खराब निर्णय, एखादा चुकीचा निर्णय जर का तिथे क्षेत्ररक्षकानं तो चेंडू अडवला असता, जेल टिपला असता, तर कदाचित तो चौकार आणि कदाचित तो षटकार देखील पाहायला मिळाला नसता. तो क्रिकेटमध्ये जर तर किंतु परंतु असं काही नाही आहे. अगर मगर अशा गोष्टींना या ठिकाणी अजिबात स्थान नाही आहे. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कधीही काही होऊ शकतं. असा खेळ आम्हा सर्व भारतीयांना ज्या खेळाला वेळ लावलं ना, त्याचं नाव क्रिकेट आहे आणि तो क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. 35 धावा धावफलकावरती ऑन स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळत आहेत. केतन ज्यांनी एक चेंडू फेस केला, षटकार तर लगावलाय, परंतु शिवा एक टॅलेंटेड खेळाडू आहे, जो या संघातील सर्वाधिक नवतरुण नवयुवक आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो काय चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय. हेच डेफिनेटली वाईट आहे, परंतु विकेट आहे. सांघिक स्वरूपामध्ये या ठिकाणी मित्र म्हणेन आत्मबलिदान आत्मदेहदान या ठिकाणी झालंय. अर्थातच सतीश थोरात आता मात्र मैदानाच्या बाहेर जात आहेत. तरी असं डेफिनेटली आपणास पुरेसा उठी मिळतोय. तत्पूर्वी आपण पाहतो यानंतरची लढत असेल नितेश 11 ईगल बॉयज आणि स्वराज्य 11. दोन्ही संघनायक आलेले आहेत. अविराज यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते आपण यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी करून घ्यायची आहे. तुर्तास आपण थोडंसं मैदानाकडे जातोय, जिथे आपण पाहतोय धावगती जर पाहिली तर 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. केतन सारखा खेळाडू अजून देखील मैदानावरती थक धरून उभा आहे, परंतु शिवा गोलंदाजीसाठी आलाय तिसरं षटक घेऊन. अर्थात शेवटचं स्लॉक षटक, परंतु शिवाचं कौतुक करावं लागेल. जरूर पहिला चेंडू अवांतर स्वरूपाचा फेकला, त्यानंतर कोणत्याही प्रकारचं दडपण न घेता अगदी आपल्या स्वाभाविक पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करतोय. डॉट चेंडू फेकतोय, चेतन सारख्या फलंदाजाला देखील शांत ठेवतोय. 36 धावा धावफलकावरती. 36 म्हटलं की योगेश आपण पाहतो 36 गुण पाहायला जातात. अगदी लग्न विवाहासाठी गुण जुळतात की नाही, अगदी तसा 36 आकडा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु शिवा काय करतोय मैदानावरती? शिवा हेच करतोय, प्रत्येक चेंडू डॉट पाहायला मिळतोय. शिवाचं कौतुक करावं लागेल. जिथे धावगती आहे त्या जागेवर स्थिरवली आहे. म्हणजे जो धावता आलेख आहे ना, त्या आलेखाला कुठेतरी अंकुश लावण्याचं काम हे शिवाच्या माध्यमातून केलं गेलं जात आहे. ही तर ओळख राहिली आहे शिवा यांची. खरं तर मी आनंदा माने सरकार यांचं कौतुक करेल, कारण शिवाची निवड त्यांनी या संघामध्ये केली आहे. कारण शिवा सातत्यानं मैदानावरती येतो, प्रॅक्टिस क्षेत्रामध्ये पाहायला त्याची मेहनत, आणि ही मेहनत आज कुठेतरी कामाला येते आहे. म्हणूनच की काय आज चांगल्या संघामध्ये त्याची ॲज अ गोलंदाज म्हणून निवड होते आहे. परंतु या गोलंदाजावरती केलंय आक्रमण. चेतन बरसलाय, चेंडू फेकून देतोय सीमारेषेबाहेर. 6 धावांना करता तर नितेश 11 संघानं टॉस जिंकलाय. परंतु पाहतोय का शिवावरती आता मात्र आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. जिथे आपण पाहतोय 42 धावा झाल्यात, परंतु पहा ह्युमन सायवेल डेफिनेटली ही दांड्या गोल केल्यात.
धावगती आपण पाहतोय जिथे आपणास पाहायला मिळत आहेत 42 धावा, परंतु शिवाचं कौतुक करावं लागेल. काय शिवा गोलंदाजी करता, जिथे षटकार आला तर चेतनला घरचा रस्ता दाखवला. त्यांची जागा भरून करण्यासाठी भीम यादव आलेत. बघा भीम यादवनं देखील प्रभावित केलंय. अगदी संघर्ष संघातून कित्येक अनेक वर्षांपासून सातत्याने भीम यादव यांना आम्ही पाहतोय. जिथे जिथे संधी मिळाली तिथे तिथे भीम यादवनं स्वतःला सिद्ध केलं. जिथे जिथे गरज होती तिथे तिथे भीम यादवनं स्वतःच्या संघाला संकटातून बाहेर काढलाय. तो भीम यादव पाहतोय, परंतु भीम यादवच्या देखील दांड्या गोल केल्यात. शिवा यस यस 42 जावं. योगेश जर पाहिलं ना अगदी फुलटॉस चेंडू या संघासाठी आपण पाहिलं ना, अगदी रॉयल संघासाठी देखील हॅप्पीला फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. तिथे देखील हॅप्पी ता चेंडू कन्व्हर्ट करू शकले नाही आहेत. इथे देखील पहा ना, संघर्ष संघासाठी 2 फुलटॉस होते आणि ते कन्व्हर्ट करू शकले नाही आहेत. ते फुलटॉस चेंडूची आज मजा ही खूप वेगळी राहिली आहे. जिथे आपण पाहतोय 42 धावा धावफलकावरती शिवा तर आज वेगळ्याच लय मध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचा जोश देखील पहा, होश देखील पहा. परंतु हे नव तरुण नव रक्त आहे. परंतु पहा शिवावरती केला वार. शिवा राहिला फक्त बघत. चेंडू गेला सीमेरेषे पार. षटकार. श्रीकांत अप्रतिम संगीत आपण एसके साऊंड अँड इव्हेंट्स अर्थातच रोहितजी केंद्रे आज डीजे ऑपरेटर म्हणून आपल्याला या ठिकाणी काम पाहताना पाहायला मिळतात. कमालीची धून आपण ऐकली. जय श्रीराम गोविंद पथक कळंबोली यांचं हे टायटल सॉन्ग आपण पाहिलं. आणि काही दिवसांपूर्वी आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब आणि कळंबोलीतील अनेक दिग्गज मान्यवर मंडळी यांच्या माध्यमातून या सराव शिबिराचं अर्थातच उद्घाटन सोहळा आपल्याला पाहायला मिळाला. तो दैदिप्यमान उद्घाटन सोहळा होता. आणि या मंडळाची सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणजे अगदी शेवटच्या थरावरती असणारी जी जो गोविंद आहे ना, ती एक मुलगी आहे. आणि हिरकणी आपण त्या गोविंदा पथकाची तिला जरूर म्हणूयात. आणि अप्रतिम कमालीचा कळंबोली म्हटलं ना तर कळंबोली या विभागामध्ये अनेक कलागुण असणारे तरुण आपल्याला पाहायला मिळतात. गोविंदा पथक असेल, क्रिकेटचा खेळ असेल, त्याचबरोबर सामाजिक कार्य असतील, शैक्षणिक कार्य असतील, त्याचबरोबर अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपण सातत्यानं पाहतो. आणि ही एक कळंबोलीकर म्हणून आपल्यासाठी एक गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. तर खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात श्रीराम गोविंदा पथक कळंबोली यांना. आणि जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. एकूणच
जर विचार केला तर पहिल्या सत्राचा खेळ संपला. योगेश वाघ आमचे साथी स्कोरर मित्र माहिती देत आहेत. धावा धाव फलकावरती उभारल्या गेल्यात. 49 धावांचं लक्ष आहे. 48 धावा धाव फलकावरती उभारल्या गेल्यात. 3 षटकांमध्ये 49 धावा. आव्हानात्मक धावसंख्या जरूर उभारली गेली आहे. संघर्ष संघ आता पहिल्या सामन्यामध्ये मी म्हणेन की झटका पडल्यानंतर ना हा संघ सावरलाय. गोलंदाजी ही थोडीशी कमकुवत बाजू जरूर राहिली आहे, परंतु सतीश थोरात सारखा अनुभव आहे, मंगेश साळुंके सारखी भेदक मारा करणारी गोलंदाजी त्यांच्याकडे आहे. आता मात्र तुम्हाला तुमच्या बेसिक्सवरती गोलंदाजी करायची आहे. धावफलकावरती धावा उभारण्याचं काम सातत्यानं हा संघ करत आलाय. फलंदाजांनी नेहमीच त्यांची कामगिरी चोख बजावली आहे, परंतु गोलंदाजांचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत संघर्ष संघाला आवश्यक ते मिळालेलं नाही आहे. या दरम्यान आपण पाहिलं तर आमच्या कळंबोलीचे आणि तमाम मी म्हणेन की विद्यार्थ्यांचे गुरुवर्य आदरणीय सावंत सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. तर सरांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सावंत अकॅडमीचे सर्व आदरणीय सावंत सरांचं मात्र या ठिकाणी शुभागमन होत आहे. वाणिज्य शाखेतील अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम सावंत अकॅडमीच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सातत्यानं कळंबोली विभागामध्ये केलं जातं आणि आदरणीय सावंत सर या ठिकाणी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. सामना अगदी त्यांचाही संघ आपल्याला KPL मध्ये पाहायला मिळतो, त्याचबरोबर या मैदानावरती देखील त्यांचा संघ पाहायला मिळतो. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आतापर्यंत खेळ पाहायला मिळाला नाहीये, परंतु इथे संधी निर्माण केली. पहिल्या चेंडूवर क्षेत्ररक्षक येत आहे झेलच्या खाली, चूक होणार नाहीये. राजनं टिपलाय झेल. धक्का क्रमांक 1, मोठी विकेट. राहुल बॅक टू द पॅव्हिलियन. आपण पाहिलं तर मी सकाळच्या सत्रामध्ये देखील म्हटलं की आज या स्पर्धेमध्ये संघर्ष संघ ज्या पद्धतीनं परफॉर्म करतोय ना, नव्या उमेदीनं, नव्या ताकदीनं, नव्या जिद्दीनं हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. जरूर पहिला सामना थोडासा त्यांना कठीण झाला होता, एक निसटता विजय त्यांनी मिळवला, परंतु एकदा का मी म्हणेन स्टार्ट मिळाली ना, फक्त गोलंदाजांना त्यांच्या बेसिक्सवरती स्टिक्स करणं गरजेचं आहे, त्यांच्या गुणवत्तेवरती विश्वास दर्शवणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीही करण्याची गरज नाहीये. ती गुणवत्ता तुमच्यामध्ये अपसूकपणे, आणि हे मात्र मंगेश साळुंकेनं पहिल्या चेंडूवरती दर्शवलं. आपल्या सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जाणारे मंगेश याही वेळेला संधी निर्माण केली. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. स्वतः गोलंदाज चांगला प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये. पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडासा डीप मध्ये उभा होता, कदाचित ही संधी मिळाली फलंदाजाला. विकेट पहिल्या चेंडूवरती आल्यानंतर दबाव जो आहे तो पुन्हा एकदा पाहायला मिळाला. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विनोद आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इन ॲट नंबर 3 सागर अनुसेची जबाबदारी वाढते. गोलंदाजीमध्ये त्यांनी आपली गुणवत्ता, आपली उपयुक्तता जरूर सिद्ध केली आहे, आणि राहुल जाधव बाद झाल्यानंतर मात्र त्याची जबाबदारी ही आणखीनच वाढताना आपल्याला पाहायला मिळते. 49 धावांचं जे लक्ष्य गाठायचं आहे, त्या लक्ष्यासाठी जर का ते उद्दिष्ट गाठायचं असेल तर मात्र सागर अनुसेला शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती उभा राहावं लागेल. ती किमया तो आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून करणार का? एफर्टलेस फलंदाजी सागर अनुसेची आपण या मैदानावरती यावर्षी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहिली आहे. या वेळेला संधी, आणि ती संधी मात्र गमावली जाते आहे. ज्या पद्धतीनं मंगेश गोलंदाजी करतात, या दरम्यान आपण पाहिलं तर संतोष गोरविले यांचं देखील या ठिकाणी संतोष गोरुळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. तर विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आर्यन्स ग्रुप अर्थातच आर्यन स्पोर्ट्स चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. आर्यन स्पोर्ट्स क्लब आयोजित कैलासवासी बारकुबाई नामदेव पाटील स्मृती चषक 2025 चा हा दैदिप्यमान सोहळा, आणि गोरेले साहेब देखील आमच्या समेत या ठिकाणी जोडले गेलेत. तर आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे.
एकूणच पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये दबाव बनवण्याची गरज होती आणि तो दबाव मात्र या ठिकाणी निर्माण केला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये संघर्षाला रोखणं थोडंसं कठीण आहे. प्रतिस्पर्धी संघ कितीही ताकदवान असला तरी ज्या वेळेला संघर्ष संघ लयमध्ये असतो ना, त्यावेळेला भल्या भल्या संघांना नमवण्याची धमक त्याच्यामध्ये आहे. परंतु इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक होणार का? चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस नारायणवरचा 6 धावा रोखल्या गेल्यात. अगदी शेवटच्या क्षणाला त्यांना पाहिला चेंडू आवाक्याच्या बाहेर आहे. केवळ चेंडू अडवण्यामध्ये विश्वास दर्शवलाय. टाळ्यांचा गजर सांगतोय. कमालीचं क्षेत्ररक्षण आहे ते अर्थातच तेजस याच्याकडून. जबरदस्त क्रिकेट आज संघर्ष संघ, मी म्हणेन की आपली जी हरपलेली जी लय आहे ना, बॅक ऑन ट्रॅक आलाय. आणि जणू संघर्ष संघ सर्वांना सांगतोय की टायगर अभि जिंदा आहे. हनुमंत चौधर या संघाला लीड करत असताना नक्कीच कमालीचा खेळ पाहायला मिळतोय. तेजस नारायणवर युवा खेळाडू जे मिळालेत संघर्ष संघाला ना, त्या खेळाडूंनी 100% या ठिकाणी आपले एफर्ट्स मैदानाच्या मध्ये, तो राज असो तो तेजस असो, असे काही युवा खेळाडू या संघामध्ये जरूर पाहायला मिळतात. आय थिंक सोहम देखील मैदानाच्या आतमध्ये आहे, आर्यन आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज यावेळेला मात्र आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, ज्या युवा खेळाडूचा आपण उल्लेख केला होता आर्यन, चेंडूचा पाठलाग करतोय. वैभव चेंडू गॅदर करणार, उचलणार, फेकणार, तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. वन शॉटचा इशारा, येस 1 शॉटचा इशारा. स्क्वेअर लेग पंचाने थोडासा एक वेगळा इशारा जरूर केला. आमच्याकडे तुषार भाऊ आहेत स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. 2 धावा जरूर घेतल्या गेल्यात, मात्र 1 धाव धावफलकावरती अंकित केली जाईल. षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आहेत. 1 गडी बाद 4. खरं तर 2 गडी बाद 4 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु सतीश थोरात यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये असताना झेल सुटलाय आणि 1 गडी बाद 4 ही धावसंख्या मात्र आपण धावफलकावरती पाहतोय. चला, फारसा विचार विनिमय करण्याची आवश्यकता नाहीये, किंबहुना टीम मीटिंग अलाउड नाहीये. संघर्ष संघ स्पीडअप करायचंय थोडंसं. तर वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राहुल चक्रपाणी आरसी मैदानाच्या आतमध्ये. हो, फुलर लेंथचा चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. खरं तर ड्रायव्हिंग लेंथवरती हा चेंडू होता, परंतु वेग प्रचंड पाहायला मिळालाय. आणि राहुल देखील सांगतायत की घाई गडबड करण्याची गरज नाहीये. आय थिंक बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव असेल. मुख्य पंचांच्या इशाऱ्याची अजूनही आपण वाट पाहूया. बाईचा इशारा अपेक्षित आहे, कारण या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं ना तर स्पोर्ट्स बायसिकल मॅन ऑफ द सिरीजसाठी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे, अर्थातच प्रायोजित करण्यात आलेले आम्हाला. आणि त्याकरता प्रत्येक धाव कशा पद्धतीने आली आहे ही स्कोररला माहीत असणं, जाण असणं त्याची गरजेचं आहे. यावेळेला शॉर्टआर्म पुल करण्याचा प्रयत्न होता, रन घेतली जात नाहीये. हा थोडासा खराब क्रिकेट आहे. जरूर तुमच्याकडे तुमच्या भात्यामध्ये विविध प्रकारचे फटके आहेत, परंतु हा क्रिकेट नाहीये. तुम्हाला धावा घेणं गरजेचं आहे. एक धाव महत्वाची असते. राजू नरळे सारखा खेळाडू अजूनही तुमच्या चंबूमध्ये आहे. नांगीत टाकल्याप्रमाणे फलंदाजी जर कराल तर प्रतिस्पर्धी तुमच्यावरती हावी होईल. आणि जर का तुम्हाला सामन्यामध्ये परत पुनरागमन करायचं असेल तर मात्र मोठे फटके तुमच्याकडून येणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही लगातार 2 चेंडू डॉट करताना त्यावेळेला मानसिक दडपण स्ट्रेट अवे बॅटरवरती असतो, नो डाऊट. मग तो कितीही मोठा बॅट्समन असो, कितीही नामांकित बॅट्समन असो किंवा कितीही गुणवत्तापूर्ण खेळाडू असो, लगातार 2 डॉट चेंडू तिसऱ्या चेंडूवरती काहीतरी विपरीत घडताना आपल्याला पाहायला मिळतं. आयदर फलंदाज आपली विकेट गमावतो किंवा त्याच्या बॅटमधून आपल्याला मोठा फटका पाहायला मिळतो. इथे राहुल चक्रपाणीला थोडंसं अलर्ट राहावं लागेल. 2 लगातार डॉट बॉल आलेत, विकेटसाठी जाणार की चेंडू डॉट करण्यावरती. खरं तर या स्पर्धेमध्ये आता जर पाहिलं तर दोनही संघ प्रयत्नशील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, मात्र ड्रायव्हिंग सीटवरती आपल्याला अर्थातच संघर्ष संघ पाहायला मिळतोय. अजूनही इक्वेशन बदललेलं नाहीये. 9 चेंडू आणि 44 धावांची गरज. थोडासा एक्स्ट्रा फोर्स लावण्याचा प्रयत्न, खांद्यांचा वापर. राहुल चक्रपाणी म्हटलं तर त्याच्याकडे अनुभवाची कमतरता नाहीये. अगदी कॉर्पोरेट लेवलचं क्रिकेट, लेदर बॉलचं क्रिकेट, त्याचबरोबर टेनिस क्रिकेट, आणि आता मात्र आपली गुणवत्ता तो पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये दाखवतोय. एक जेन्युइन ऑलराऊंडर, एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू संघर्ष संघाचा. यावेळेला मात्र आडवा बॅटनं प्रहार जरूर केलाय. क्षेत्ररक्षक वैभव चेंडूवरती येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. केवळ तुम्हाला धावा रोखायच्या आहेत, इतर काही किंबहुना
फारसं काही करण्याची गरज नाही आणि वैभवनं देखील तेच ओळखलंय. चेंडूची त्यानं वाट पाहिली, चेंडू अडवला, सीमारेषेच्या आतमध्ये उचलला, फेकला, सिंगल मात्र धाव फलकावरती आली. अजूनही येणारे 8 चेंडू आणि 42 धावांची गरज. या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येणं नितांत गरजेचं आहे. विनोद बॅटर्स या ठिकाणी विनोद 2 मोठे फटके लगावणार का? फुलर लेनचा चेंडू होता, वेगवान चेंडू, आणि अशा परिस्थितीमध्ये राहुल चक्रपाणीवरती आक्रमण करणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. त्यांनी देखील ओळखलं की इथे फारसं काही वेगळं करण्याची गरज नाही आहे. जो मोमेंटम आहे त्या मोमेंटमनुसार गोलंदाजी करा, परंतु जी धाव घेतली गेली नाही तिथे सायकोलॉजिकली जर आपण पाहिलं ना तर गोलंदाजाने ते युद्ध जिंकलं, नो डाऊट. सागर अनुसे गुणवत्तापूर्ण खेळाडू आहे, अजूनही संधी आहे, कारण इथून जरी षटकार आला तरी देखील शेवटच्या चेंडूमध्ये 36 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा मानस स्वतःला दडपणाखाली आणलं गेलं. गोलंदाजांनी फक्त आणि फक्त नियंत्रित गोलंदाजी केली, परंतु फलंदाजांनी मात्र थोडासा स्वतःवरती मानसिक दडपण हे जास्त घेतला. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धाव फलकावरती 8 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 41 धावांची गरज. गोलंदाजीमध्ये फारसा विचार करण्यासारखं नाहीये, कारण तेजस बॉलिंग मार्ककडे येतोय. मागील सामन्यामध्ये त्यानं षटक हाताळलं होतं, आत्मविश्वास आहे त्याच्या बॅटमधून. पहिल्या सामन्यामध्ये 46 धावा आल्यात, दुसऱ्या सामन्यामध्ये फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाहीये, परंतु आत्मविश्वास जो आहे ना, कारण इथून जो संघ जिंकेल तो किमान एका पारितोषिकाचा मानकरी ठरेल. बस 12 चेंडूंमध्ये 5 चेंडू डॉट खेळले गेलेत. ही कुठेतरी म्हणेन की थोडीशी धोक्याची घंटा ठरली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे जाऊयात आपण. होय, पंचांचं बोट आकाशाकडे. सागर अनुसे ला मात्र परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट. तर आणखीन एक विकेट सागर अनुसे. ज्या खेळाडूकडनं अपेक्षा होत्या त्या खेळाडूंना मात्र काहीशी निराशा केली आपल्या पाठीराख्यांची. 6 चेंडू 41 धावा म्हटल्यानंतर दबाव आहे, परंतु इथे मात्र गोलंदाजीमध्ये कमाल करणारा शिवा मात्र फलंदाजीसाठी आलाय आणि आल्या आल्या मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेल कंप्लीट करतोय तो क्षेत्ररक्षक अर्थातच राज. पुन्हा एकदा आय थिंक राजनं टिपलेला आजच्या दिवसातील हा 3रा झेल आहे. फलंदाज बाद. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय आणखीन एक विकेट आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. पहिल्या चेंडूवरती सांघिक सफलता, या चेंडूवरती वैयक्तिक. आडवा बॅटनं पुन्हा एकदा प्रहार केला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. अगदी सीमारेषेच्या आतमध्ये हा झेल टिपला जातोय. कॉन्फिडन्स पहा क्षेत्ररक्षकाचा, तो सांगतोय की मी सीमारेषेच्या आतमध्ये आहे आणि हा झेल मात्र कंप्लीट करतायत. पहा त्या ठिकाणी सौदी आहेत. 6 दिलाय. आमचे आयोजक अर्थातच सौदी त्या ठिकाणी आहेत आणि त्यांनी पाहिलं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे, षटकार आहे. ज्यावेळेला चेंडू गॅदर केला गेला त्यावेळेला त्याचा फूट हे आय थिंक बाउंड्री रूफला टच केलं होतं. त्या पुढच्या चेंडूवरती मात्र तेजसचे अग्रेशन आपल्याला पाहायला मिळालं. वेगवान गोलंदाजाचं अग्रेशन आहे. एक झेल जरूर सोडला होता सतीश यांनी, परंतु फारसा फायदा उचलता आला नाही या फलंदाजांना. आता मात्र केवळ या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे आणि जवळजवळ हा सामना मात्र संघर्ष संघानं आपल्या खित्यामध्ये टाकलाय असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये. आणखीन एक विकेट. बॅक टू द पॅव्हिलियन. चला, गोलंदाज तेजस पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होत आहेत. आणखीन एक विकेट या ठिकाणी मिळवली जाणार का नाही आहे. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये होता आणि जी औपचारिकता या सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी घेतली नाहीये.
पहा लक्ष्य, आपण नेहमी म्हणतो ना की कोई लक्ष्य इंसान के हौसलों से बडा नाही, हारा वही जो लढा नाही. या ठिकाणी लढाऊ वृत्ती दाखवणं गरजेचं होतं, परंतु ती लढाऊ वृत्ती राहुल बाद झाल्यानंतर कुठेतरी ती लढाऊ वृत्तीची कमतरता पाहायला मिळाली. सागर अनुसे दबावाखाली आपल्याला पाहायला मिळाला आणि हेच कारण होतं की आता मात्र सामन्यामधली औपचारिकता या ठिकाणी संपते आणि हा सामना मात्र जिंकलाय. तो अर्थात संघर्ष स्पोर्ट्स कळंबोली संघानं विजेत्या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघांना आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊयात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. तर पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये देखील विजयाचा शिल्पकार ठरतोय तो अर्थातच 1 षटक 0 निर्धाव, 6 चेंडू डॉट, 4 चेंडू डॉट आणि 6 धावा आणि 2 विकेट्स. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये 4 चेंडू आणि 10 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या. ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा तेजस नारायणवर ठरतोय पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच. तर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय सावंत सरांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते तेजसला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित करायचंय. खरं तर बरेचसे विकल्प होते, परंतु पहिल्या षटकामध्ये जो दबाव निर्माण केला मंगेशनं आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केला. गोलंदाजीमध्ये राहुलनं कमालीची गोलंदाजी साकारली, परंतु 1 षटक हाताळताना अवघ्या 6 धावा दिल्या आणि त्याचबरोबर बॅटिंगमध्ये देखील त्याने कॉन्ट्रीब्यूट केलं. तर तेजस ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं. निर्णायक क्षणाला तो षटकार त्यांच्या माध्यमातून अडवला गेला. तर चला तेजस आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने आपल्याला सन्मानित केलं जाईल आणि संघर्ष संघाला विनंती आहे की आपले 2 पंच आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. चला सामन्याला उशीर होतोय. संघर्ष संघाचा संघनायक आपले 2 खेळाडू पंचांच्या भूमिकेसाठी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा प्लीज. आणि यानंतर मात्र आपण जाऊयात पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती होतोय बदल आमच्या समोर जुळले जात आहेत. अर्थातच मराठी भाषेचा एक अप्रतिम आवाज श्रीकांत मुळीक यांच्या समोर.
निर्णयाची वाट देखील पाहिलं नाहीये. अगदी पहाणा आणि मैदान सोडतायत. हे तरी क्रिकेट आहे. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता अगदी आपण त्या पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट आहे. आणि क्रिकेट पाहणं अगदी पाहायला मिळालं ऋषी सरगरच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आऊट झालेत आणि पहिला हादरा बसलाय तो नितेश 11 ईगल बॉयज स्वराज्य 11 या संघाला. तरी तिसऱ्या क्रमांकावर योगेश आपण पाहतोय. फलंदाज अनुप तिवारी. बघा अनुप तिवारीने देखील पाठीमागच्या पहिल्या सामन्यामध्ये प्रभावित केलं होतं. याके बसतील अनुप SPLच्या मैदानावरचा विस्फोटक फलंदाज आहे. त्या मैदानावरती त्यानं देखील खूप चांगल्या खेळ्या साकारल्यात. परंतु या शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलनावरती बघायचं आहे रबर बॉलचं फॉर्मॅट खेळण्यासाठी आलेत आणि या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने चमकतायत. परंतु पंच बाहेर निघतायत. जमिनीलगत दोन्ही हात समांतर करतायत आणि दर्शवतात इट्स अ कॉल वाईट. अर्थातच 1+1 2 धावा. या 2 धावेनं श्री गणेश हा झालाय जरूर. फलंदाजी करणारा संघ पाहतोय स्वराज्य 11.